हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. Yesterday we had started with new colligative property, that is depression in freezing point. आणि depression in freezing point शिकण्यासाठी म्हणून आपण freezing point ची डेफिनेशन बघत होतो. freezing point ची डेफिनेशन सांगितली होती. freezing point is the temperature. freezing point हे सुद्धा काय टेम्परेचर आहे at which ज्यावेळेस लिक्विड आणि सॉलिड फेजेस ऑफ सबस्टन्सेस आर इन इक्विलिब्रियम आणि लिक्विड आणि सॉलिड दोन्ही फेजचं वेपर प्रेशर सेम आहे असं सांगितलं होतं. ज्या टेम्परेचरला लिक्विड आणि सॉलिड हे इक्विलिब्रियम मध्ये असतील एखाद्या सबस्टन्सचे आणि लिक्विड आणि सॉलिड दोन्ही फेजेसचं वेपर प्रेशर सेम असेल, अशा टेम्परेचरला म्हणायचं फ्रीजिंग पॉइंट. आता ऍक्च्युअल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीवर फोकस करूया, ज्याचं नाव आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. आता ऍक्च्युअल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा अभ्यास करूया. ऍक्च्युअल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. आणि समजा फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट टी नॉट एफ असा कन्सिडर केला. आणि सॉल्व्हंट मध्ये आता आपण नॉन वोलाटाईल नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट ऍड केलं तर आपल्याला ऑब्वियसली सोल्युशन मिळणार आहे. आणि मग आपण फ्रीजिंग पॉइंट ऑफ solution or freezing point of solvent from solution. ती प्रॉपर्टी घेतली आपण TF, म्हणजे सॉल्व्हंट मध्ये नॉन वोलाटाईल नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट टाकल्यामुळे आता आपल्याला सोल्युशन मिळालंय. आणि आपण त्या सोल्युशनचा जर का फ्रीजिंग पॉइंट चेक केला, म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशनचा आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की TF ची व्हॅल्यू ही T0F पेक्षा कमी आहे. म्हणजे प्युअर सॉल्व्हंटच्या फ्रीजिंग पॉइंट पेक्षा सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट कमी आहे, म्हणजे TF इज लेस दॅन T0F. म्हणजेच सॉल्व्हंट कडून सोल्युशन कडे जाताना फ्रीजिंग पॉइंट कमी झालाय, म्हणून प्रॉपर्टीचं नाव आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, जी आपण डेल्टा TF या सिम्बॉलने दाखवणार आहे. आणि आता मोठं कोण आहे T0F आहे, म्हणून आपण लिहिणार आहे डेल्टा TF इज इक्वल टू T0F मायनस TF. परत एकदा ऐका, मी प्रॉपर्टी सांगतोय डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आणि प्रॉपर्टीचं आपल्याला आन्सर मिळाले डेल्टा TF इज इक्वल टू T0F मायनस TF. म्हणजे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट इज इक्वल टू व्हॉट, इज इक्वल टू फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट मायनस फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन. परत एकदा चेक करा, सॉल्व्हंट टू सोल्युशन जाताना फ्रीजिंग पॉइंट कमी झालाय, म्हणून प्रॉपर्टीचं नाव आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. सॉल्व्हंट मध्ये मी तसा नॉन वोलाटाईल सोल्यूट ऍड करतोय, तो ऍड केल्यामुळे सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट कमी झालाय, म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट कमी झालाय. आणि त्यामुळे TF ची व्हॅल्यू ही T0F च्या व्हॅल्यू पेक्षा कमी आहे, म्हणून डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट इज इक्वल टू T0F मायनस TF. परत एकदा सांगतो, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट और डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज द डिफरन्स बिटवीन फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन.
आता आपल्या सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट सोल्यूट ऍड केल्यानंतर कमी का झाला. त्याचं मी एक्सप्लेनेशन देतोय. प्रॉपर्टीचं नाव आहे, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं नाव आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हटल्यानंतर सोल्यूट ऍड केल्यामुळे सॉल्व्हंटच्या प्रॉपर्टीज चेंज होणार आहेत. समजा मी प्युअर सॉल्व्हंट घेतलं आणि जर का ते फ्रीजिंग पॉइंटला आलं, ते सॉल्व्हंट म्हणजे सॉल्व्हंट लिक्विड आहे आणि त्याचं रूपांतर आता सॉलिड मध्ये होणार आहे, त्यावेळेस यांच्यातला अट्रॅक्टिव्ह फोर्स हा वाढणार आहे. सॉल्व्हंट मॉलिक्यूल मधला अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढणार आहे आणि हे जवळ येण्यासाठी प्रयत्न करतील. कधी? जेव्हा मी फ्रीजिंग पॉइंट प्युअर सॉल्व्हंटचा विचार करतोय T0F ला, म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचं रूपांतर लिक्विड टू सॉलिड होत आहे, त्यावेळेस या दोन फेज इक्विलिब्रियम मध्ये येणार आहे, दोघांचे वेपर प्रेशर सेम होणार आहेत आणि T0F या फ्रीजिंग पॉइंटला प्युअर सॉल्व्हंटच्या दोन सॉल्व्हंट मॉलिक्यूल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढणार आहे आणि लिक्विडचं रूपांतर सॉलिड मध्ये होत असल्यामुळे ते अट्रॅक्शन वाढल्यामुळे ते दोघं दे विल ट्राय टू कम क्लोज ऍट फ्रीजिंग पॉइंट. पण जेव्हा मी या सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट टाकेल, म्हणजे मी सोल्युशन मध्ये रूपांतर करेल, त्यावेळेस या दोघांच्या मध्ये कुठेतरी सोल्यूट पार्टिकल आल्यामुळे ज्या सिम्प्लिसिटीने हे दोघं एकत्र येत होते फ्रीजिंग पॉइंटला, तेवढ्या सिम्प्लिसिटीने आता हे दोघं एकत्र येणार नाहीयेत, कारण सोल्यूट पार्टिकल या दोघांच्या जवळ येण्याला एकत्र कंबाईन म्हणण्यापेक्षा मी म्हणेल दे विल ट्राय टू कम क्लोज टू इच अदर. त्यांच्यात अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढणार आहे. इथं अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढत असताना सोल्यूट पार्टिकल हा त्यांच्या जवळ येण्याला कुठेतरी अडथळा निर्माण करतोय. त्यामुळे जे फ्रीजिंग पॉइंट आहे प्युअर सॉल्व्हंटचा त्याच्यापेक्षा अजून टेम्परेचर लो करावं लागेल, जेणेकरून हे दोघं जवळ येतील आणि तो जो सॉल्व्हंट आहे, जो लिक्विड आहे, तो सॉलिड मध्ये रूपांतरित होईल. पण झालं काय, या दरम्यान सोल्यूट पार्टिकलनी या दोघांना कम क्लोज टू इच अदर येण्यासाठी अडथळा निर्माण केला आणि त्या अडथळ्यामुळे हे जे टेम्परेचर आहे याच्यापेक्षा अजून टेम्परेचर खाली जावं लागेल आणि ते TF असेल, दॅट इज द फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. म्हणजे सगळ्यांना कळलं असेल, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सोल्यूट पार्टिकल इन बिटवीन द सॉल्व्हंट पार्टिकल, solvent particles they can't come close to each other very easily. म्हणजे त्या सॉल्व्हंटचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे T0F, ज्या प्युअर सॉल्व्हंटच्या फ्रीजिंग पॉइंटला दोघं एकत्र येतात, त्या फ्रीजिंग पॉइंटला आता दोघं एकत्र येऊ शकणार नाहीयेत. का एकत्र नाही, सॉरी, जवळ येऊ शकणार नाहीयेत. ते जवळ का नाही येणार आहेत या केसमध्ये? कारण मध्ये कुठेतरी सोल्यूट पार्टिकलचा अडथळा येतोय, त्यामुळं T0F पेक्षा अजून टेम्परेचर कमी करावं लागेल, म्हणजेच TF करावं लागेल. म्हणूनच आपण बोलतोय मागासपासून की T0F पेक्षा TF ची व्हॅल्यू कमी आहे आणि म्हणून डेल्टा TF इज इक्वल टू T0F मायनस TFA. सगळ्यांना कळलेलं आहे माझ्या मते. T0F इज द फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट, TF इज द फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. परत एकदा मी सांगतोय, फ्रीजिंग पॉइंटला जेव्हा लिक्विडचं रूपांतर सॉलिड मध्ये होणार आहे, त्यावेळेस सॉल्व्हंटचे पार्टिकल दे विल ट्राय टू कम क्लोज टू इच अदर, त्यांच्यातला अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढेल. पण जेव्हा मी सोल्युशनचा विचार करेल आणि सोल्यूट ऍड करेल, त्यावेळेस तो जो सोल्यूट पार्टिकल आहे तो त्या सॉल्व्हंटच्या पार्टिकलला इझिली जवळ येऊ देणार नाहीये. त्यामुळे जे टेम्परेचर फ्रीजिंग पॉइंट होता सॉल्व्हंटचा त्याच्यापेक्षा टेम्परेचर कमी करावं लागेल. म्हणून TF हा T0F पेक्षा लहान आहे आणि म्हणून आपण म्हणू प्युअर सॉल्व्हंट टू सोल्युशन असा प्रवास करताना, म्हणजे प्युअर सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट ऍड केलं आणि सोल्युशन तयार केल्यानंतर फ्रीजिंग पॉइंट कमी होणार आहे. म्हणून प्रॉपर्टीचं नाव आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. सर्व माझ्या विद्यार्थी बांधवांना एक गोष्ट आठवत असेल की मी सांगितलं होतं की 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत. त्यातली पहिली लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही होती. आणि जेव्हा मी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 4 मेन्शन केल्या ना त्या लेक्चरला, मी एक वाक्य बोललो होतो की
एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट या प्रॉपर्टीचा कुठेतरी संबंध लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरशी. म्हणून जेव्हा मी एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट शिकवलं ना त्यावेळेस असंच आर्टिकल लिहिलं होतं, फक्त लिहिलं होतं की बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग. आणि आज मी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट साठी पण हेच आर्टिकल लिहिले, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग. म्हणजे परत एकदा आज आपल्याला तो आपला ग्राफ आठवला पाहिजे. पण आता नीट बघा ग्राफ कशा पद्धतीने डिझाइन करतोय. वेपर प्रेशर वाय ऍक्सिस वर आहे ऍज युजुअल आणि टेम्परेचर एक्स ऍक्सिस वर आहे, कारण टेम्परेचर इंडिपेंडेंट आहे आणि जी क्वांटिटी इंडिपेंडेंट आहे ती नेहमी एक्स ऍक्सिस वर असते आणि जी डिपेंडेंट आहे ती वाय ऍक्सिस वर असते, कारण सगळ्यांना माहिती आहे वाय इज ए फंक्शन ऑफ एक्स. आणि आता जर नीट 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 ऑब्झर्व करा, प्रचंड महत्वाची गोष्ट आणि महत्वाचा ग्राफ मी इथे ड्रॉ करणार आहे. हा जो पहिला कर्व काढतोय मी, कर्व ए बी आणि दुसरा कर्व निघतोय बी सी. एक लक्षात घ्या सगळ्या माझ्या सन्माननीय विद्यार्थ्यांनो, एक लक्षात घ्या, ए टू बी हा एक कर्वचा पार्ट आहे आणि दुसरा बी टू सी हा कर्वचा पार्ट आहे. हा जो ए बी कर्व ए बी जो आहे इट इज द वेपर प्रेशर कर्व फॉर सॉलिड सॉल्व्हंट, फॉर व्हॉट, सॉलिड फेज ऑफ सॉल्व्हंट. आणि जो कर्व BC दिसतोय that is the vapor pressure curve for liquid solvent. म्हणजे कर्व AB जो आहे इट इज द वेपर प्रेशर कर्व फॉर सॉलिड सॉल्व्हंट आणि BC जो कर्व दिसतोय इट इज द वेपर प्रेशर कर्व फॉर लिक्विड सॉल्व्हंट. पॉइंट बी ला तुमच्या लक्षात येईल की लिक्विड सॉल्व्हंट आणि सॉलिड सॉल्व्हंटचे कर्व हे एकत्र आलेत. काल आपण डेफिनेशन बघितली होती की सॉल्व्हंटच्या लिक्विड फेजचं आणि सॉल्व्हंटच्या सॉलिड फेजचं वेपर प्रेशर हे जेव्हा एक होणार आहे त्यावेळेस जे टेम्परेचर असणार आहे त्याला आपण म्हणायचे फ्रीजिंग पॉइंट आणि प्युअर सॉल्व्हंटचे म्हणून त्याला म्हणणार आहे मी टी नॉट एफ. व्हॉट इज टी नॉट एफ? सगळ्यांना माहिती आहे टी नॉट एफ इज दी freezing point of pure solvent. T naught F is the freezing point of what? Pure solvent. सगळ्यांच्या लक्षात येईल मी काय बोलतोय ते. पुन्हा एकदा नीट ग्राफ ऑब्झर्व करा, मी काय काय सांगतोय ते बघा. आपण बघतोय फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन ऍज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग. त्याच्यामध्ये मी वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर ग्राफ काढायचा प्रयत्न करतोय. त्यात मी पहिला कर्व दाखवलाय, कर्व ए बी विच इज द वेपर प्रेशर कर्व फॉर सॉलिड सॉल्व्हंट, बी सी इज द वेपर प्रेशर कर्व फॉर लिक्विड सॉल्व्हंट. आणि पॉइंट बी जिथे दोन कर्व एकत्र आले फ्यूज झाले आणि ज्या पॉइंट बी ला सॉलिड आणि लिक्विड फेज ऑफ सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर सेमच आहे. देयर इज ओनली वन वेपर प्रेशर फॉर सॉलिड फेज ऑफ सॉल्व्हंट अँड लिक्विड फेज ऑफ सॉल्व्हंट. आणि पॉइंट बी ला सॉलिड सॉल्व्हंट फेज आणि लिक्विड सॉल्व्हंट फेज यांचं वेपर प्रेशर सेम असल्यामुळे त्या टेम्परेचरला मी म्हणणार आहे फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट डिनोटेड बाय टी नॉट एफ. आता सगळ्यांना माहिती आहे मी सोल्यूट ऍड करणार आहे आणि सोल्यूट ऍड केल्यामुळे
जो प्युअर सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर आहे ते कमी होणार आहे. आपल्याला माहिती आहे सोल्यूट ऍड केल्यामुळे देयर विल बी अ लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. आणि आता मी तुम्हाला शिकवलंय की सोल्यूट ऍड केल्यामुळे हाऊ देयर इज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. म्हणून मी तुम्हाला मुद्दामून अगोदर शिकवलं की डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट का झालं. आणि सोल्यूट ऍड केल्यामुळे आता व्हेपर प्रेशर कमी झालंय. सोल्युशनचं व्हेपर प्रेशर हे प्युअर सॉल्व्हंटच्या व्हेपर प्रेशर पेक्षा कमी असल्यामुळे सोल्युशनचा जो कर्व काढणार आहे तो ऑब्विसली प्युअर सॉल्व्हंटच्या कर्वच्या खाली असणार आहे. आणि नीट बघा हा कर्व आहे ई एफ. सो कर्व EF is the vapor pressure curve for solution. आणि सोल्युशन आता जे लिक्विड फेज मध्ये ते सॉलिड फेज मध्ये जायचा प्रयत्न करणार आहे किंवा त्याचं रूपांतर आता सॉलिड फेज मध्ये होणार आहे. नीट बघा काय होतंय ते. हेच ते टेम्परेचर. आता लक्षात येते का तुमच्या जी सोल्युशनची लिक्विड फेज आहे ती त्या सॉलिड फेजला या पॉइंटला फ्यूज होतीये. म्हणजे सॉलिड सॉल्व्हंटचं आणि सोल्युशन मधल्या लिक्विड सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर ई पॉइंटला सेम आहे. आणि ई पॉइंटला सेम असल्यामुळे या पॉइंटला अजून एक फ्रीजिंग पॉइंट येणार आहे. आणि तुम्हाला दिसतंय की TF ची व्हॅल्यू ही T0F च्या व्हॅल्यू पेक्षा कमी आहे. TF काय आहे सगळ्यांना माहिती आहे. TF इज फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. आणि चित्रामध्ये क्लिअर कट दिसतंय T0F हा TF पेक्षा जास्त आहे. म्हणजेच प्युअर सॉल्व्हंट कडून सोल्युशन मध्ये जाताना फ्रीजिंग पॉइंट कमी झालाय. आणि म्हणून प्रॉपर्टीचं नाव आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. परत एकदा मी समजावून सांगतोय नीट बघा. मी वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर कर्व ड्रॉ केला. टेम्परेचर ग्राफ ड्रॉ केला. त्याच्यामध्ये पहिला कर्व काढला कर्व AB हा सॉल्व्हंटच्या सॉलिड फेज साठी आहे आणि इट इज अ वेपर प्रेशर कर्व फॉर सॉलिड सॉल्व्हंट. दुसरा कर्व होता BC. दिस इज द वेपर प्रेशर कर्व फॉर लिक्विड सॉल्व्हंट. आणि पॉइंट B ला लिक्विड फेज आणि सॉलिड फेज चे कर्व एकत्र आले म्हणजे त्या पॉइंटला एकच वेपर प्रेशर आहे सॉलिड फेजचं आणि लिक्विड फेजचं. म्हणून तो T0F हा फ्रीजिंग पॉइंट आहे प्युअर सॉल्व्हंटचा. मग आपलं ठरलं की सोल्यूट ऍड करा. सोल्यूट ऍड केल्यामुळे सगळ्यांना माहिती आहे वेपर प्रेशर कमी होणार आहे. त्याच्यामुळे जो वेपर प्रेशर कर्व फॉर सोल्युशन आहे EF तो कुठे आहे तो मी खालच्या बाजूला काढलाय प्युअर सॉल्व्हंटच्या. आणि त्याच्यामध्ये सोल्युशन मध्ये असणारे जे लिक्विड फेज आहे सोल्युशन मध्ये असणारी 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 लिक्विड फेज आहे त्याचं वेपर प्रेशर आणि सॉल्व्हंट फेजचं वेपर प्रेशर हे पॉइंट E ला सेम झालंय. त्यामुळे T0F हा फ्रीजिंग पॉइंट झाला सॉल्व्हंटचा. कशामधला सोल्युशन मध्ये जे सॉल्व्हंट आहे त्याचा फ्रीजिंग पॉइंट TF झालाय. पण लक्षात आहे T0F आणि TF याच्यामध्ये T0F मोठा आहे. म्हणजे जेव्हा मी प्युअर सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट ऍड करणार आणि सोल्युशन तयार करणार आहे त्याच फ्रीजिंग पॉइंट कमी होणार आहे. म्हणून तर प्रॉपर्टीचं नाव डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आहे. ओके सगळ्यांना प्रॉपर्टी कळली असेल आय होप सो. सगळ्यांना कर्व सुद्धा कळले असतील आणि सगळ्यांना डेल्टा TF काय ते पण कळलं आता. पण एक लक्षात घ्या जेवढा लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर जास्त असेल जेवढं लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर जास्त असेल म्हणजे मी P जास्त असेल P0 जास्त असेल म्हणतो का डेल्टा P. तर डेल्टा P जेवढा जास्त असेल ना तेवढा डेल्टा TF सुद्धा जास्त असेल. म्हणजे हा डिफरन्स सुद्धा जास्त असेल. जर का मी अजून खाली कर्व काढला तर तुमच्या लक्षात येईल की अजून याच्या खाली कर्व काढला मी समजा हा कर्व मी ड्रॉ केला याच्याही खाली तर तुमच्या लक्षात येते का मी काय म्हणतोय ते. म्हणजे या दोन कर्व मध्ये जो वेपर प्रेशर मधला जो डिफरन्स आहे ना म्हणजे कर्व फर्स्ट अँड कर्व सेकंड मध्ये जेवढं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची व्हॅल्यू असेल ना त्याच्यापेक्षा जास्त फर्स्ट अँड थर्ड मध्ये. म्हणजे जेवढा वेपर प्रेशर जेवढा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जास्त तुम्ही लक्षात येईल इकडे बघा तेवढा
डेल्टा टीएफ जास्त. जेवढा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जास्त, जेवढा डेल्टा टीएफ जास्त. बघा इथे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कमी या कर्व मध्ये येतं ना, तेवढा डेल्टा टीएफ कमी. मला काय म्हणायचं कळतंय का? म्हणजे जेवढं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, वेपर प्रेशर म्हणते का लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, म्हणजे डेल्टा पी ची व्हॅल्यू जेवढी जास्त ना, तेवढं डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू जास्त. म्हणजे डेल्टा पी आणि डेल्टा टीएफ हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत का डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे जेवढा जास्तीत जास्त वेपर प्रेशर कमी होईल, तेवढा फ्रीजिंग पॉइंट सुद्धा जास्तीत जास्त कमी होईल. म्हणजे डेल्टा पी जेवढा जास्त, तेवढाच डेल्टा टीएफ सुद्धा जास्त. जेवढा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जास्त, तेवढं डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट जास्त. ओके, एकदा ऑब्झर्व करा, सर्व कर, रिवाइज करा मी काय बोललोय ते, आणि मग आपण फॉर्म्युलाकडे जाऊया. आता सगळ्यांना माहिती आहे की डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट किंवा फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. आणि कुठली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वर डिपेंड असते. म्हणजे आपल्याला याही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं रिलेशन हे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल बरोबर म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट बरोबर सांगावं लागेल. आपल्याला असं दिसून येतं की डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. सगळ्यांना आठवत असेल लास्ट लेक्चरला मी या पर्टिक्युलर पॉइंट वरती खूप बोललो होतो. मी सांगितलं होतं की मोलॅलिटी टेम्परेचर इंडिपेंडेंट आहे. मी हे पण बोललो होतो की मोलॅलिटीच्या ऐवजी मोलॅरिटी का घेतली नाही. जर का मोलॅरिटी घेतलं असतं तर आता जे सगळे चेंजेस बघत होतो ग्राफ मध्ये टेम्परेचर नुसार झाले. जर का मी मोलॅरिटी घेतलं असतं तर मोलॅरिटी टेम्परेचर डिपेंडेंट आहे, त्याच्यामुळे मोलॅलिटी कन्सिडर केले, कारण मोलॅलिटी टेम्परेचर इंडिपेंडेंट आहे. आणि मग सगळ्यांना माहिती आहे मोलॅरिटी इज डिनोटेड बाय स्मॉल एम, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज डिनोटेड बाय डेल्टा टीएफ, and therefore what delta TF is directly proportional to M. आणि सगळ्यांना माहिती आहे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढायला आपण काय घेतो? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट दॅट इज इक्वल टू KF into small m. What is KF? KF is known as cryoscopic constant. KF is known as what? Cryoscopic constant. KF is known as what? Cryoscopic constant. KF is known as what? Cryoscopic constant or freezing point depression 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 constant. So let us revise. Colligative property असल्यामुळे फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशनचं कोरिलेशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट बरोबर दाखवलं. आपण सांगितले जेवढं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तेवढं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट सुद्धा जास्त असेल. म्हणून डायरेक्टली प्रोपोर्शनल दिसते आपल्याला. डेल्टा टीएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. डेल्टा टीएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. प्रोपोर्शनॅलिटी साइन काढण्यासाठी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणि केएफ ला दोन नाव दिलेत, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट. केएफ इज नोन एज व्हाट? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट and freezing point depression constant. जेवढी मी मोलॅलिटी म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वाढवेल तेवढं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जास्त असेल. आणि जेवढं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जास्त असेल तेवढं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट सुद्धा जास्त असणार आहे. म्हणजे मोलॅलिटी आणि डेल्टा टीएफ हे इन्व्हर्सली आहेत का डायरेक्टली आहेत? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. जेव्हा जेव्हा सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल तेवढा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट जास्त असेल. मी म्हणतोय का टीएफ टी नॉट एफ का डेल्टा टीएफ? तर मी कोणाबद्दल बोलतोय? डेल्टा टीएफ. म्हणजे मी डिफरन्स जास्त असेल सांगतोय. टीएफ आणि टी नॉट एफ मधलं डिफरन्स जास्त असेल जेवढं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट जास्त असेल. आय होप सो तुम्हाला कळलं असेल. थँक्यू. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण केएफ ची डेफिनेशन, केएफ चे युनिट आणि त्याचबरोबर या सगळ्या जे काय आपल्याकडे टर्म्स आहेत, लोअरिंग ऑफ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, केएफ आणि मोलॅलिटी, या सगळ्यांच्या साहाय्याने आपण मोलर मास काढायचा प्रयत्न करणार आहे. सोल्यूटचं, नॉन व्होलेटाईल सोल्यूटचं मोलर मास काढायचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी एक फॉर्म्युला डिराइव्ह केला जाईल आणि प्रॉब्लेम बघितले जातील येणाऱ्या लेक्चर्स मध्ये. आता तुमच्या एक लक्षात यायला पाहिजे की आता मी जसं लेसनच्या शेवटी जायला लागलोय, लेसन आता संपत आलाय, तसं आपल्याला आता अजून नवीन नवीन आणि जरा अवघड कन्सेप्ट बघायचे. त्यामुळं जरा हे सर्व लेक्चर जे झालेत ते पुन्हा एकदा रिवाइज करत राहा.
ओके, जिथनं मी स्टार्ट केलं होतं आणि आता मी जिथे लेसन संपवणार आहे, हे 2 पॉइंट खूप लांबचे आहेत आणि यांना कंटिन्युअसली आपल्याला कोरिलेशन मध्ये ठेवावं लागेल. त्यासाठी तुम्ही लोकांनी 100% लक्षात ठेवा की तुम्ही हे जे ऑनलाईन लेक्चर्स आहेत जे आम्ही पाठवतोय ते परत एकदा सारखे सारखे रिवाइज करा. दे विल डेफिनेटली हेल्प यू. सो रिव्हिजन इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल, व्हेरी व्हेरी इसेन्शियल. आणि ज्या नोट्स पाठवणार आहेत त्या सुद्धा लिहा. धन्यवाद. उद्या भेटूया. थँक्यू.